ज्याच्या खांद्यावर बंदूक आहे तो लष्करी. काय नाव तुमचं दादा? दादा आनंद वाटला. ज्याच्या खांद्यावर बंदूक आहे तो लष्करी. त्यांच्यामुळे आपण नियमक झोपतोय. भारत मातेचं रक्षण करता जवान, त्याच्या आईला त्याच्या बापाला धन्यता देतो पहिला. दुसरा ज्याच्या खांद्यावर नागर आहे तो कोण आहे? तो लष्करी. देशाला अन्न पुरवतो शेतकरी. कोण? देशाला अन्न पुरवतो शेतकरी. ज्याच्या खांद्यावर नागर आहे तो शेतकरी. सगळा देशाला पोषणदार कोण आहे? शेतकरी. शेतकरी पिकवेल तर देश सुखी राहील, शेतकरी दुःखी राहील तर सगळा देश दुःखी. पण शेतकऱ्याला पोरेलाच पोर भेटत नाही. दुःख एक आहे, नोकरीवाल्याला पुरत नाही, शेतकरीनं सरत नाही. शेतकरीने जो देशाला अन्न पुरवतो 3-3 वर्ष सरत नाही. तिथं शेतकरीनं धान्याला पीठ लागजा. शेतकरी सांगा की नाही म्हणतो पौर्णिमा पौर्णा बाप. शेतकरी जिसकी नौकरी उसको छोकरी. दुःख आहे. देशाचा पोषणदार शेतकरी. उदार पिशी भरून देतो माझा शेतकरी. कांदा मागायला की पिशी भरतेस, गहू मागायला की गोंटी तिथस, हरभरा मग गोंटी तिथस. कसं काय मित्र आहे ना तुम्हाला? धुळामा टीव्ही दी का? तो टीव्ही आला. टीव्ही ना शोरूम आहे, लय जाय 50,000 टीव्ही दी का? एखादी गाडीचा शोरूम आहे, गाडीचा शोरूम लय जाय 20 लाख ना गाडी लय घेते. शेतकरी उदार आहे माझा. ज्याच्या खांद्यावर नागर आहे तो शेतकरी. ज्याच्या खांद्यावर बंदूक आहे तो लष्करी. किती आहे ना? आणि 750 वर्षापासून 20-20 लाख लोक पंढरपूरच्या वारीत चालता. तो माझा वारकरी. 3 लोकांमध्ये देश लागतो. किती लोकांमध्ये? 1 लष्करी, 2 शेतकरी आणि 3रा वारकरी. आणि वारकरीचा सन्मान देणारं गाव माझं वार गाव. काय गाव ठेल तुला? फक्त वार करताना वारकरी कर द्याल. वारकरी वार बरोबर ना तुम्ही? फक्त वारकरी 2च शब्द लावतात. वारकरी गाव कोणतं झालं? वारकरी. फक्त वार. असं पवित्र पावनगर मध्ये विठ्ठल मंदिर आहे बाबा. इथे हे भाऊ बोलले मला, विनोद भाऊ, विनोदाचा मला लेवाडूनच गाडी मग चला म्हणे मला. चला मी विचारलं मंदिर कोणतं आहे? मला बाबा रामने विषय म्हणतो. वा या गावात राम आहे बरं. काही गावात मला राम नाही अजून. त्याच पाहिजे राम नाही आणि गाव बी राम. जसं आमच्या मोराला राम मंदिर आहे ना बाबा. बाबा तो म्हणतात त्या गावात राम आहे तर ते राम मंदिर. काय का तुमच्याकडे राम मंदिर बी आहे, विठ्ठल मंदिर बी आहे, हनुमान मंदिर बी आहे, शिव मंदिर बी आहे, आपले गौतमगिरी बाबा बी आहे. बघा तिकडे शिवलिंग मोठं मंदिर आहे. काशीसारखं गाव आहे तुमचं. पहिलंच गाव पाहिलं म्हणा. पहिलं मुई आठे. पण असं पहिला प्रसंग बाबा खूप प्रेम दिलं. काय मंदिर आहे तुम्हाला गावा? काय का गावात 2च मंदिर. शिव बोले बाबा, शिव बाबा. मारुती बागदकर, मारुती शिव बाबा. 2 मंदिर अख्खा गाव उदार. आणि कोपरामा मरी माय एकली मरी माय कोपरा. तुमच्या गावात किती मंदिर आहेत बाप. असं एक या देशामध्ये आपले मंदिर शाबूत कोणामुळे? बोला. वाह काय उत्तर दिलं हो. काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद होती थी. एक शिवाजी नहीं होता, सबकी सुनता होती थी. आपल्या कळस शाबूत आहेत आपल्या राजांमुळे. आपल्या मंदिर आहेत, मूर्त्या शाबूत आहेत आपल्या राजांमुळे. आपल्या कथा, भागवत कथा, नवनाथ कथा, कीर्तन उत्सव चालू आहेत हे आपल्या राजांमुळे. कोणामुळे? छत्रपती राजांमुळे. आई बहिणीची आबरू राखणारा राजा, गो ब्राह्मण प्रतिपादन करणारा राजा, प्रत्येक आई बहिणीला जीव लावणारा, गो मातेचं रक्षण करणारा, प्रत्येक आई बहिणीचं रक्षण करणारा कोण? वीर छत्रपती राजा. या महाराष्ट्राला जगद्गुरु तुकोबाराय. एक तुकोबारायांची भक्ती, छत्रपती राजांची शक्ती आणि गावोगावी हनुमानचे मंदिर उभे केले.
गावोगावी हनुमंताचे मंदिर उभे केले. रामदास स्वामींची युक्ती, रामदास स्वामींची युक्ती, तुकोबारायांची भक्ती, छत्रपतीरायांची शक्ती हा महाराष्ट्र घडवला. तुम्ही आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो. का बोलला महाराज? प्रत्येक स्त्रियांवर अन्य अत्याचार होत होता. धन्यता देतो आपल्या त्या जिजाऊ मातेला. एक दिवशी तो जिल्हा सांगतो तुम्हाला, बुलढाणा बुलढाणा जिल्ह्याला राजा शिंदखेड गावाला एक महात्मा जन्माला आला, लखुजी जाधव. आणि लखुजी जाधवच्या वंशात पुढे एक मुलगी जन्माला आली. कोणती? राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब अवतारला आल्या. दिवस मागे दिवस गेले, मुलगी उपर झाली. चिंता कोणाला? बापाला. योग्य 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 मुलगा पाहावा, माझा जिजाऊचं लग्न उरकून टाकावं असे लखुजी जाधवांनी ठरवलं. बुलढाणा जिल्हा, राजा शिंदखेड गाव, तिथे लखुजी जाधवच्या वंशात एक मुलगी जन्माला आली. तिचं नाव जिजाऊ माता. मुलगी मोठी झाली, बापाला चिंता. आता महिला मंडळ, मुलीला चिंता नाही. मुली शिकल्या आता जास्त, बापाला चिंता नाही. कारण मुली जास्त शिकल्या, मुलांना बिचारांना शिकता आलं नाही, ते शिकू शकत नाही, अशातला भाग नाही, शिकत नाही. आणि सगळा राष्ट्रीय शिक्कामोर्तब शासनाने तुमच्याकडे केलाय. महिला मंडळ सगळ्या जागेत तुम्ही येत. आता आज वरती खातं तुमचं आहे, अर्थ खातं तुमचं आहे. मोदी साहेबांनी अर्थ खातं तुमच्याकडे दिलं. आपले केंद्रीय अर्थमंत्री कोण आहे? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम. तुमनं नाव शे महिला मंडळ, तरी बी उसकी होत आम्ही, तरी बी आम्ही 2 नंबर खातं तुमच्याकडे आलो. राष्ट्रपती कोण झाले? द्रौपदी मुर्मू. तरी बी तुम्ही बशी घ्या, तरी बी उडी होत आम्ही. मागे धुळे जिल्ह्याला, आपल्या धुळे जिल्ह्या बाई कलेक्टर होत्या. कोण? प्राजक्ता लवंगारे. कलेक्टर तुम्ही, सरपंच तुम्ही, सोसायटी मा तुम्ही, एसटी मा कंडक्टर तुम्ही, असं तिकीट मागणं पडतं. कंडक्टर तुम्ही, शिव तुम्ही, कलेक्टर तुम्ही, तलाठी तुम्ही, सरपंच तुम्ही, वरते तुम्ही. आम्ही कोठेच नाही. आम फक्त निर्माण थैल्या दिली आहे. आम 2 तक्रार दिली. सगळ्या घरातल्या चाब्या सुद्धा तुमच्याकडे. महिला मंडळ, एक बाबा माझ्याकडे आला, एवढ्या चाब्या होत्या बाबा, त्यांच्याच बाब्या एवढ्या मोठ्या किल्ल्या. बाबा खल्ली मंजाई बटन मला तुचाई घी काय बाबा. तर बाबा एवढ्या चाब्या कशाच्या? म्हणे बाबा आहे डोरगर नाही, आहे बारदान नाही, आहे ढेप नाही, आहे येर नाही, आहे मया नाही, आहे मसलास नाही, आहे कुटार नाही, आहे मुडेल गाळा नाही. फक्त ती किल्ली कोपानशी, ती बाबा तिफानशी, ती तिफान मुद्दानी किल्ली तिफान, वायबार किल्ल्या या फानशी. तसं राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब जन्माला आल्या. उठू नका राहता. त्यावेळेला लखुजी जाधवांनी महाराष्ट्रावर दौरा केला आणि एक सुंदर मुलगा शोधला. कुठे आलात? वेरूळला आलात. आणि वेरूळला शहाजी राजे भोसले पाहिले. कोणी? लखुजी जाधवांनी मुलगा पसंत केला. शहाजी राजे पसंत आले, म्हणजे पास केला. योगायोगानं चांगला मुलगा दिसला आणि लग्न थाटाने पार पडले. कोणाकोणाचं? राजे शहाजी राजे भोसले, राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब. लग्न थाटाने पार पडलं. काही काळ गेला, 1-2 महिना. आई साहेब नांदायला आल्या. तुम्हाला कुठे जावं लागतं महिला मंडळ? नांदायला. तुमच्या जीवनात खूप त्यागी महिला मंडळ. ज्या दिवशी तुमचं लग्न लागतं ना, त्या दिवशी तुम्ही सगळ्यांचा त्याग करतात. आईचा, बापाचा, बहिणीचा, भावाचा, मामीचा,
काकाचा सगळ्यांचा त्याग करतात. विदाय होते मंडपातून, सगळं गाव रडतं, बाप रडतो. त्यावेळेला तुम्ही त्याग करतात सगळ्यांचा. जिजाऊ महासाहेब नांदाईला आल्यात. कुठे आल्या? वेरूळला. वेरूळला आल्यानंतर तो काळ एवढ्यांचा होता. गायची कत्तल होत होती, स्त्रियांची आबरू लुटली जात होती. जिकडे तिकडे गायी कापल्या जातात, मंदिर तोडले जात होते, कळस तोडले जात होते. आई बहिणीची आबरू लुटली जात होती. एक दिवशी राष्ट्रमाताची जाऊ महासाहेब पूजेची सामुग्री घेतली. तुम्ही येतात ना काकड्याला, पूजेची सामुग्री घेतली, ताट घेतला. जगदंबा देवी तुळजापूरची भवानी कुलस्वामिनी ती आई साहेब कडे आली. कोण? राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब पूजेची सामुग्री ठेवली. देवीला हिरवा चुडा, हिरवा खण, हिरवी साडी दिली. हे जगदंबा कुलस्वामिनी, सप्तपदी राजांची कुलदैवत कुलस्वामिनी कोण होती? तुळजापूरची भवानी जवळ गेल्या. हे जगदंबा, हे माता, किती दिवस चालेल? विचार होत शहाजी राजांना, किती दिवस चालेल हा न्याय? मंदिर तोडले जात. तो काळ कोणाचा का? औरंगजेबाचा. किती दिवस चालेल? शहाजी राजा सांगितलं, जिजाऊ मी राज दरबारात सुभेदाराचं काम करू, माझ्याकडून शक्य होणार नाही. कोण म्हणत असं? शहाजी राजे नकार दिला. मला परवानगी द्या, मी काहीतरी मार्ग काढतो. दिली तुला परवानगी. तुळजापूरच्या भवानी समोर आल्या. महिला मंडळ, तुमची शक्ती मोठी. महिला मंडळ, तुम्ही जगदंबा आहात, तुम्ही सरस्वती आहात, तुम्ही अंबा आहात, तुम्ही दुर्गा आहात. तुमची ताकद मोठी. तुम्ही दुर्गा माता आहेत. एखाद्याला तुम्ही कालंकी माता होऊ शकता. कसा अस्वस्थ त्यावेळेला तुळजापूरची भवानी समोर पूजेची सामुग्री घेतली आणि देवीला सांगितलं, एक कुलवान, एक शिलवान, एक बुद्धिवान, आई बहिणीची आबरू राखणारा, नीतिवान, श्रीमंत योगी, आई बहिणीची आबरू राखणारा, भारत माता ते रक्षण करणार. 33 कोटी देव जिच्यात निवास करतात. गोमाताचं रक्षण करणार. एक कुलवान, एक शिलवान मुलगा माझ्या वंशात जन्माला, सगळ्या समाजाला पोटात घालणारा, रयतेचा राजा, सगळ्या समाजावर प्रेम करणारा रयतेचा राजा, वीर छत्रपती शिवाजी जन्माला आला, सगळ्या समाजाला भव्य पताकाखाली आणणारा, जातीवाद बोलणारा राजा माझ्या वंशात जन्माला आला. म्हणून असं जिजाऊ महासाहेबांनी पदर काढला आणि देवी समोर मांडला. हे दुर्गा, हे तुळजापूरची भवानी, शांतीनाथ बाबांचं सुंदर जोगोबाई महाराज नवेदी भक्तीच्या नवरात्र हरिदास
वाजून द्यायचं. जगजगभर पदर पसरला. देवीची कृपा झाली. संजू दादा देवी प्रगट झाली. बोल माता काय चाहिए, तुला काय पाहिजे. मला एक मुलगा दे. देवीने आशीर्वाद दिला. काय दिला? तुमची मोठी शक्ती महिला मंडळ. सगळा उपास तुम्ही कडेल येतात भट्टा. आता होता आज काय होता? शिवप्रदोष होता ना. ज्यांच्याकडे होतो तिथे उपासाचं मंत्र चालू होते. चालू होते ना मंत्र. सगळं उपास तुमच्याकडे हे. गौराई तुमने, गुलाबाई तुमने, मंगळवार तुमना, शिवरात्र तुमने, चोवीस एकादशा तुमने, नवरात्र तुमना, गुलाबाई तुमने, कानबाई तुमने. आम्हाला एकच सोन फक्त पोया पियान कथा लोया. अख्खा उपास तुमच्याकडे. गुलाबाई तुम्ही, कानबाई तुम्ही, गौराई तुम्ही, नवरात्र तुम्हाला, भाऊबीज तुम्ही, आखाजी तुम्ही, सगळं तुम्हाला. आपला एकच सण पिया कथा लोया. बैला उपास करायचा. जगदंबा प्रसन्न झाली. देवींची कृपा झाली. दिवस मागे दिवस, दिवस मागे दिवस, दिवस मागे दिवस राजा वाढू लागला. कुठे? पोटात राजा वाढू लागला. राजा पोटात ना. राजा म्हणायची काय म्हणायची? अहो राजे, अहो राजे. तिला काय घडवायचा होता? राजा पोटमान पोटमान राजा घडा तिने. अहो राजे, अहो राजे. आपली माहिती नाही. चिंकू, पिंकू, रिंकू, आता काय बी नाव. राजा म्हणायची काय म्हणायची? पोटमान पोटमान राजा म्हणे. पोटमान पोटमान. डोहाळा सुरू झाला. 7व्या महिन्याला डोहाळा लागतं. महिला म्हणलं काय इच्छा आहे जिजाऊ महासाहेब? तुमची काय इच्छा आहे? बस एक इच्छा आहे माझी, एकच इच्छा आहे. आणा तो घोडा. पोटामध्ये कोण होता? राजा. राजा पोटात असताना जिजाऊ महासाहेब कुठलाही चित्रा पाहत नव्हती. त्या चित्रा देखील देखील विचित्र रंगल्या. कुठला चित्रा पाहत नव्हती, कुठली सिरियल पाहत नव्हती. माझी जिजाऊ महासाहेब गायत्री जप करत जिजाऊ महासाहेब, संडी पाठ करत जिजाऊ महासाहेब, नवनाथ पारायण करायची जिजाऊ महासाहेब, नवे नवे रामरक्षा स्तोत्र करायची जिजाऊ महासाहेब, पारायण करायची. कोण? जिजाऊ महासाहेब. राजा पोटात असताना जिजाऊ महासाहेब काही पाहत नव्हती. राजा पोट असताना जिजाऊ महासाहेब काही खात नव्हती. राजा पोट असताना राख खात नव्हती जिजाऊ महासाहेब. राजा पोटात असताना जिजाऊ महासाहेब भितना पोपडा खाई. जिजाऊ महासाहेब राजा पोटात असताना मुलतानी माटी खाई. मुलतानी माटी खाई काय या बता सुलतान चालमाली. दिवस मागे दिवस गेले. आणा तो घोडा. कोण म्हणायची? आणा तो घोडा. घोड्यावर बसायची. दानपट्टा घेतला. गडगड गडगड फिरवायची. पोटामध्ये कोणी? राजा. आणा तो दानपट्टा. आणा ती ढाल. आणा ती तलवार. घोड्यावर काय करायची? घोडदौड करायची. राजा कुठे घडवला? पोटातल्या पोटात. दिवस मागे दिवस, दिवस मागे दिवस, दिवस मागे दिवस, दिवस मागे दिवस गेले. आणि 19 फेब्रुवारीला काय बोल? कोणता दिवस येतो आता? वा वा काय हुशार म्हणून. कोणता दिवस आहे? 19 फेब्रुवारीला या महाराष्ट्राला एक राजा जन्माला आला. कोणती तारीख? एक राजा इथे जन्माला.
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या ज्या राजाचं नावाचा कोणती झाली आता येते 19 फेब्रुवारी. राजा मोठा झाला. राजाने जातीवाद मोडला. लक्षात आहे? जाती पाळल्याने यारे यारे लहान थोरो यात बोलते नारी असं लिहिलं का तू कुमार यारी यारी चिकना सोनं असं लिहिलं. चिकना चिकना या बघ घर जाऊन तो भेदभाव आपला रास. बुंदीवाला बुंदी लगीनवाला लगीन बुंदीवाला पेशल रास ज्या पण मुंदी का हुशारी ज्या पण मुंदी त्या पण बुंदी ज्या पण काही नाही त्याला वरण न वरण सरत नाही सरला का लागे भात म्हणजे उसलो पाणी त्यावेळेला बुंदी कोणी वाढव बुंदीवाला नाही मग तो नेमन वाढत नाही. चांगला चांगला लोक येतं करतो बुंदी बुंदी इस्त्री टोपीवाला बुंदी बुंदी असं. आणि गरीब लोक बटलात का गरीब 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 लोक खावा. आणि लोक इथला विचित्र आहे ज्याला साखर शे ज्याला शुगर शे त्याला भुगला वाटतो. आणि जो मागायला त्याला बंदी 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 एक दाना पुढे देतात एक दाना बंदी 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 आणि त्याला घेणार बाप. तसा भेदभाव करायचे बाबाजी. त्यावेळेला राजे मोठे झाले. सगळे समाजाला जवळ केलं आणि या महाराष्ट्राला त्या दिवसापासून एक नाव पडलं महाराष्ट्र. बाकी राज्य कसे आहेत? कर नाटक बरं वाटत नाही ऐकताना बोलताना गोड वाटत नाही बाबा. कर नाटक नाटकच करणार त्या. आपल्या महाराष्ट्राला किती गोड आहे नाव महा. बोलताना गोड लागत ऐकताना गोड लागत. जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरीला महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरीला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरीला महाराष्ट्र माझा. बाबाजी 119 संतांच आहे त्या महाराष्ट्रात. किती संतांची खान संतांची भूमी. इतर राज्य बोलताना बरं वाटत नाही ऐकताना बरं वाटत नाही. कर नाटक नाटकच करत. तामिळनाडू नाडू बिहार बिहार बेसुमार आर केला त्यांनी. शेतकऱ्याचा युरिया खाल्ला गाईचा चारा खाल्ला. कोण होता तो? कोण होता? लालू फार चालू होते का? जय जय कर्नाटक माझा जय जय तामिळनाडू माझा महाराष्ट्र. आणि वयाच्या 16 वर्षात इकडे लक्ष द्या 15 वर्षाच्या वयात तलवार आली नाही.
देवी समोर सगळं जाती समाजाचे मावडे गोळा केले दादा. आणि राजानी तुळजापूरची भवानी समोर काय घातलं? उदो उदो गांबाबाई हो, उदो गांबाबाई, उदो गांबाबाई हो, उदो गांबाबाई. तरुण मंडळी, आमच्या राजाच्या वयात 15 वर्ष राहतात काय आली? 15 वर्षात राजाच्या हातात काय आली? तलवार. किती वर्षाचं वय? 15. देवीला प्रसन्न केलं. काय केलं? गोंधळ घातला. गोंधळ घातला. देवी प्रसन्न झाली बाबाची. देवीने तलवार दिली. कोणाला? किती वय होतं? 15. तलवार किती किलोची होती? 500 किलोची तलवार. वय किती? 15. 500 किलोची तलवार. पौलादी पुतळा वाघ पाल्ला. आपलं कसं काय शे? आपले युरियान थैलीले 4 नंतर तर उचललंय निश्चित. तलवार घेतली कर फिरवली आणि पहिलं मंदिर उभं केलं राजाने. ते कोणतं? पहिलं मंदिर कोणतं बांधलं राजाने? पहिलं म्हणजे देवी पहिली होती ना. देवी प्रसन्न झाली ना जिजाऊ माताला. छत्रपती राजाने पहिलं मंदिर कोणतं उभं केलं? भवानी मातेचं मंदिर पहिलंच होतं. देवीला प्रसन्न केलं जिजामातेने. मग राजा जन्माला आला. महादेवाचं. वा, काय नाव आहे तुमचं? उभे राहा. काय नाव तुमचं? विकी वेंदे. शिक्षण किती तुमचं? 12वी. वा, टाळीपासून वा वा. पहिलं मंदिर उभं केलं महादेवचं. ते कुठलं? कोणता महादेव? रायरेश्वर. मग त्यावेळेला नामदेवराय म्हणतात आई बहिणीची आबरू राखणारा छत्रपती राजेनिश्चय राजेने झाले. छत्रपती शिवाजी महाराज राजे बी झाले, महाराज बी झाले. आतापर्यंत ते राजे झाले, ते महाराज झाले नाही. पहिला राजा 750 वर्षापूर्वी ज्ञानियांचा राजा गुरु महाराव पहिला माझा ज्ञानोबा. काय बोलू मी? ज्ञानियांचा राजा पहिला राजा ज्ञानोबा राजा. ज्ञानोबा म्हणजे राजे बी झाले, महाराज बी झाले. दुसरे राजे छत्रपती शिवाजी महाराज राजे बी झाले, महाराज बी झाले. आतापर्यंत बाकीचे जे राजे झाले ते महाराज झाले नाही. आतापर्यंत महाराज झाले तर राजे झाले नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ गळ्यात होती. आमचा राजा म्हणून युवकांना विनंती, आपल्या शिवजयंतीला आपल्या राजाचा अपमान करू नका. दारू पिऊन नाचू नका. माझा राजाला कलंकित करू नका. तर शिवजयंती काढू नका. आमचा राजा या भारत देशामध्ये युवकांना विनंती बापू, आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज राजे बी झाले, महाराज बी झाले. रांधागावच्या पाटलाने एका स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिलं होतं. आमच्या राजाने त्याचे हातपाय कलम केले, तोडून टाकले. या महाराष्ट्रामध्ये कायदे लुचे. आज राजाच्या काळात कुठल्या आई बहिणीवर अत्याचार न होत होता. आमच्या राजाच्या काळात कुठल्या आईवर वाईट नजरेने पाहत जात नव्हतं. आणि आज जे आई बापाने एक राजा जन्माला घातला, त्या आईला त्या बापाला धन्यता देतात. नामदेव महाराज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या धन्य महाराज जन्मले सोनाई,
कोणता आहे? धन्य. किती शब्द आहेत? अडीच. ध अर्धा न, त्याला कोणाला म्हणावं? धन्य. राजा धन्य, आपली भूमी धन्य. 5,000 मंदिर आहेत वृंदावनला. अयोध्या इथे 5 पतिव्रत्या भारतामध्ये, गंगा यमुना सरस्वती जवळ 101,000 तीर्थ या भारत देशामध्ये, गंगा या देशामध्ये. 4 गोष्टी महत्वाच्या आहेत महिला मंडळ. पतिव्रतेमध्ये सीता, प्रेमामध्ये माता, शास्त्रामध्ये गीता. 5 माता आहेत या देशामध्ये. गौ माता 1, भारत माता 2, ज्या देशाला भारत माता म्हणतात. तुमचं नाव दिले महिला मंडळ भारत माता. तुम्ही माता. पहिला मान तमेव माता, पहिला मान तुम्हाला. तमेव पिता. आम्ही 2 नंबर वा पिता. वाले म्हणतो पिता. काही बी पिता, काही बी खाता. एसटी मा पचापच थुकता. एक पिता आला माझ्यावर, निंबा दादा. एक पिता माझं कीर्तन तर भगवान बाबाने दिलेलं. आणि मला जायचं एरोंडलला. संजू दादा एरोंडल ते धरणगाव फक्त 11 किलोमीटर आहे. गाडी लवकर भेटी नाही. एक गाडी मागू शिकू दादा मी. ती नाव डुक्कर गाडी. कोणती? एवढी चांगली गाडी लोक डुक्कर म्हणतात. ज्याने गाडी वे त्याला राग येसुई. डुक्कर गाडी. जसं डुक्करले बदे पिल्ला तसं बदे निघत ती मी. अशा गाडीत मी बसलो होतो. मे महिन्यानं ऊन. एक पिता माझ्याजवळ आला. पिता नवसागर पावर, सडेल गुई, सडेल मऊ. पिता म्हणला ही बटना जेवण करेल. 1:30 वाजता 2 ऊन, कडक ऊन, मे महिन्यानं ऊन. पिता पंगत मान खाऊ ना. आकतवून उष्ट आखी चढेल त्याले नवसागरला पावर. पिताले वर सुद्रेनी वल्लाची वैल. पिता म्हणजे खाल्ली बटना. पुढे 6 शीट बटेल. गाडी चढवणारा असा बटना अर्धा बाहेर. पिता माझ्याजवळ आला. कोण? पिता. तुम्ही माताला, मी पिता. काही बी पिता, काही बी खाता. आणि एसटी मा पचापच थुकता. 20-20 लाख नाही याच्या तुकी बघायला आवडला. 10-30 म्हणून गाडी लई निपडी माने. आणि म्हणे बाबा गाडी माका बा फिरत या अख्ख्या एसट्या वास करायला नाही दिल्या. योगावून पिता माझ्या येऊन बसला. पिताला वल्लाची मोयल. पिता घामेगा मोयल. घामू नका म्हणून अंग खाजूस. त्यानं अंग खाजीव न. पिताला पाय खाजीव ना. पिताने खाल्या हात घातला. खाल्या हात घाला कर्दीमा. त्यांना पाय सोडली ना. मला पाय खाजत बसला. पिता आम्हाला नखे पिताने. याने जर वर्जानी पिताने आम्हाला रंगत काढता की नव्हतं. पिताने खाल्या हात घातला गर्दीला. त्याला हात धरा. कोणा? पिताला हात धरा. बाबा म्हणे हात का ब धरा? तो कोणा पाय खाजी राहिला? म्हणा कोणा आहे? म्हणतो मना आहे. पण मना कथा घ्या म्हणे. असा पिता काहीच काम नाही. महाराज जसे आपले बाबा बसलेत ना. आमची गीता घेऊन गेला होता. रामकृष्ण परमहंसाची कृपा होती. युवकांनो ऐका. तरुण युवकांना, समुद्राच्या पलीकडे आमचा भारताचा एक युवा गेला होता. सफरचंद सारखे तेज होत. डोळ्यामध्ये तेज होत. सफरचंद सारखे गाल होते. त्याला युवा म्हणू. ज्याच्या चेहऱ्यावर तेज, ज्याचे गाल तेज बंद, त्याला युवा म्हणू. ज्याला गोल गाल चिपू या तुकी त्याला युवा म्हणतात. नाही बंडा त्या करारकर बोललो तर बाबा मला कृष्णाजी माऊलींच्या कार्यक्रमात बंडा त्या करारकर वारकरांची तोप बोलले होते. आपली वारकरांची तोप कोणी? बंडा त्या करारकर. कार्यक्रम कुठं होता? कृष्णाजी माऊलीचा आई खडी आला. तिथे आला होता बाबा. कोण? बंडा त्या करारकर. ते म्हणे गुटखा खाणार होतो ना. कोंबडी ढुंगण सारखं आमचा भारताचा युवा गेला होता आपली गीता घेऊन.
कुठे गेले होते गीता घेऊन? शिकागोला. भगवा कपडा आहे बाबा तुमचाच काय? भगवा कपडा त्यागाचं प्रतीक. डोक्यामध्ये फेटा आहे, कंबरा उपर भाललेलं आहे. गीता घेऊन कुठे गेले? शिकागोला. कुठे आलं शिकागो? अमेरिकाला. कोणती परिषद होती? विश्व हिंदू परिषद होती. कुठे? अमेरिकाला. सगळे देशातले धर्मगुरू आले होते. धर्मगुरू, सगळे धर्मगुरू आले. प्रत्येकाने आपल्या धर्मगुरूने ग्रंथ ठेवला व्यासपीठावर ठेवला. कोणी? धर्मगुरूंनी. आमचे स्वामी विवेकानंद भारताचे भूषण गीता घेतली. 5 मिनिटं लेट पोचले, गीता ठेवली. कुठे ठेवली? सगळ्या ग्रंथांच्या वर धर्मगुरूने सांगितलं, स्वामीजी उठा लो गीता नीचे ठेव. क्यों? सब ग्रंथ का अपमान होता. महात्माने सांगितलं काय हरकत नाही, माझी गीता मूळ ग्रंथाचा पाया आहे. काय म्हणाले? सगळ्या ग्रंथाचा पाया माझी गीता आहे. कोण म्हणत असं? स्वामी विवेकानंद प्रत्येक धर्मगुरूला उत्तर देत होते. प्रश्न उत्तर, हजर जबाब. सगळं धर्मगुरू हारले आणि धर्मगुरूने प्रश्न केला, काशी आहे हो महात्माजी? डोक्यावर काय? पगडी आहे कमरेला आणि भगवा अंगरखा आहे. काशी आहे हो महात्माजी? बता दूं, मेरे भारत देश में गंगा है, मेरे देश में गीता है, मेरे देश में साधु है, मेरे देश में संत है. 98,000 ऋषी तप करत नैमिषारण्यला. हिमालयाचे पायथ्याशी गंगा वाहते. हिमालयाचे पायथ्याशी गंगा वाहते. जिथे परीक्षित राजा तरुण गेला. व्यासांचा मुलगा शुकमुनी भागवत सांगावा. 7 दिवसात परीक्षित राजा तरुण आला. मेरे देश में गीता है, मेरे देश में गौ माता की पूजा की थी, मेरे देश में गुरु को बहुत पूजनीय माना जाते. मेरे देश में माता का सम्मान होता है, मेरे देश में पिता का सम्मान तो है, मेरे देश में गंगा पवित्र है, मेरे देश में ग्रंथ है, मेरे देश में साधु है. बता दू काशी आया हो. सगळे धर्मगुरूने माना खाली टाकल्या. माझ्या देशामध्ये ग्रंथ आहे, माझ्या देशामध्ये गीता सांगितली. कुठे? कुरुक्षेत्रावर. माझ्या देशामध्ये अयोध्या आहे, माझ्या देशामध्ये काशी आहे, माझ्या देशामध्ये मथुरा आहे, माझ्या देशामध्ये वृंदावन आहे. बता दो काशी आयो. स्वामी विवेकानंद बोले, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ. बासुंदी होती तुमच्याकडे दादा, बासुंदी होती ना? बासुंदीने ताकद यायचं. एवढंच नाही, पनीरनी भाजी ताकद आहे. पनीर, बासुंदी, जलोबी. बाबा काय काय खाऊ घातलं का दादांकडे? काय नाव तुमचं? पूजा केली म्हणून भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता. आणि 5 मिनिटात शेवटा पूर्ण देतो. एक नारद मुनी, त्रिकालज्ञानी. कोण? नारद मुनी. त्रिभुवन करत करत कुठे आले? गंगादेवाला. काय म्हणे? नारद मुनी
भक्तीचा प्रधान नवनाथाने जसा केला ना, नवनारायण नवनाथ भगवान भक्तीचा प्रधान सरपटनाथ, गहिनीनाथ, रेवणनाथ, चौरंगीनाथ, भरतरीनाथ, नवनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, कानिपनाथ, धर्मनाथ जसा प्रचार केला. नारद म्हणे विना वाजत वाजत भ्रमण करत होते कुठे? पृथ्वीवर. नारायण 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 आले. नारायण कुठे आले? गंगेवर. गंगेचं तीर्थ घेतलं. ओम गंगा माता नमो नमः. ओम गंगा माता नमो नमः. वाचे म्हणती गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टीपदा ब्रह्मगिरी त्याशी यमपुरी कुशावरती करती स्नान त्याच्या वैखंडनान नामामने प्रदक्षिण. त्याशी पुण्य नाही क्या बाबा काय हुशारी. विना वाजत वगैरे गंगेते धन्यता दिली. गंगा माता म्हणते नारदा मला धन्यता देऊ नका. कासव होतं, कासवला पाहिलं 24 तास कुठे तुम्ही? गंगेमध्ये. कासव सांगतात कासव मला धन्यता देऊ नका. जी गंगा लोकांना पवित्र करते त्या गंगेला धन्यता दे. कोण म्हणतं? धन्य शब्दावर बोलतोय. अभंगाचा पहिला शब्द कोणता आहे? धन्य. किती शब्द आहे? 2.5. कासवला धन्यता दिली. कासवजी 24 तास गंगेमध्ये राहतात, मी तुम्हाला धन्यता देतो. कासवजी सांगतात नारदा जी गंगा लोकांना पवित्र करते, पाप धुवून टाकते, त्यांना पुण्य प्राप्त होते, गंगेला धन्यता द्या. गंगेचं तीर्थ घेतलं. गंगा माताचा नमस्कार केला. ओम गंगा माता नमो नमः. ओम गंगा माता नमो नमः. गंगा माता म्हणते नारदा मला धन्यता देऊ नका. वाहत वाहत कुठे जातो आम्ही? समुद्राला. समुद्राला धन्यता द्या. तिथे नारद म्हणून गेले. ओम समुद्र महाराज नमो नमः. समुद्र महाराज प्रकट झाले. येण्याचं प्रयोजन काय? नारदानं सांगितलं सगळ्या नद्या, सगळ्या नद्या कुठे येतात? समुद्राला. सगळं पाप कुठे टाकतात? समुद्र. समुद्राला धन्यता देतात. समुद्र महाराज प्रकट झाले. समुद्र महाराज म्हणतात नारदा मला धन्यता देऊ नका. का? का धन्यता देऊ नका? समुद्र कशावर आहे? बोला पटकन. समुद्र पृथ्वीवर आहे. पृथ्वीवर. पृथ्वी माताला धन्यता द्या. नारद बाहेर आले. पृथ्वी माताला सकाळी नमस्कार करता. आपण शेतकरी लोक आहेत. पृथ्वी माताला काही देता तुम्ही? 1 किलो बाजरी टाकतात, 20 पोता देते. कोण? एवढी कपाशी लावतो. सरकी किती लावतो समजा आबा? कितला ग्राम नाही सरकी? हा 400 ग्राम नाही. वावर मला दिनी कितला क्षेत्र भरात, कितला ट्रॅक्टर भरात? इथे सरकीला 2 ट्रॅक्टर चेपी भरलेला असतो. किती परत करते ती? तसं धर्मानं दिलं दान. पृथ्वी मातेला धन्यता द्या. पृथ्वी मातेला नमस्कार केला. ओम पृथ्वी माता नमो नमः. पृथ्वी माता प्रकट झाली. गुरु मला धन्यता देऊ नका. ब्रह्मदेवाने प्रजा निर्माण केली सगळी. एक खातं कोणाकडे? प्रजा उत्पत्तीचं खातं ब्रह्मदेवाकडे. सगळा कारखाना ब्रह्मदेव नाही. एक सारखा एक नाही. ब्रह्मदेवाला उपकार येत आबा. जलापी पठाण मठा सारखा राहतो दापी. रोज उपाधी होत्या. रोज आपी पठाण मठाचा सारखा राहतो. अख्खा देशमा, नाकमा, डोयामा, कानमा, कपायमा, आवाजमा सगळ्या मठा सारखा राहतो. पठ्ठा दिसामा रोज उपाध्या होत्या. जानागरमा चांगला राहते कोणी बी खाई जात. कोणा बँक म्हणा पैसा कोणी बी उपाट देत. बरं आहे ते सारखं राहिणे. मग प्लेट लावणे आपली. आपल्या प्लेट लावणे पडली. प्लेट मोटरसायकल काय नंबर प्लेट. धुळे पाशिंग वेगळी, जळगाव पाशिंग वेगळी, नंदुरबार पाशिंग वेगळी. जरा बी बटन सारखा राहतो. ती आपल्या प्लेट लावणी पट्टी कपाईवर. 55 नंबरा पोऱ्या तुला, 58 नंबरा पोऱ्या म्हणा, 24 नंबरी बाई तुम्ही, 25 नंबरी बाई म्हणी उपाध्या. ब्रह्मदेव उपकार आहे. तुम्ही देवला माना नका म्हणा. कान दिनात साईडले कान दिनात, 2 दिनात. एक जर खराब आहे 1 एक्स्ट्रा दिनात. डोळ्या 2 दिनात, समोर दिनात. मॉडेल सगळं उभं तयार करत. बाकीनं आडा तयार करत. आडा बैल आडं मॉडेल. कुतलं आडं, बकल्लं आडं, म्हैस आडं, येला आडं. आपलं उभं उभं पण आडं चालत आहे कोटी. मॉडेल कसं उभं. डोळ्या समोर दिनात, 2 दिनात. एक जर फुटी घ्या, एक ना मोतीबिंदू काढा, त्यावर पट्टी बांधली हो महिना, मग दुसरा मोतीबिंदू काढले. एकच आवडा मोठा, एकच देता मोठा डोळ्या. रेल्वे माय कसा चालतात किती दिवस चालले. कान साईडले दिनात,
डोळ्या असा समोर चिटकावा, समोर चालिबो, एवढं बारीक चिंतन ब्रह्मदेवनं डोळ्या असा समोर चिटकावा. साईडला जर डोळ्या जाता असा तिरपा किती देव किती देव सांगणार. कधी देवनं मानलं तुम्ही असा समोर डोळ्या देणार, नाक आता समोर बसवणार देणे. आई चेक नाक आहे. महिना वस्तू ठेवतो तुम्ही. मोठे फ्रीज मा, टमाटर चटणी फ्रीज मा, पिठलं फ्रीज मा, खिचडी फ्रीज मा, आणि यात पडत असतो. म्हणजे महिना मा गाव पण येतं, फ्रीज उघडतं वाशिस आणि मग सुंगतं. मग नाक सांगच खाऊ नको तुम्ही पुण्य किती विचार. नाक समोर दिन हो, हात दिले त्याने 2 दिना. जर फ्रॅक्चर झाला एक असा बांधायची, एक असा बांधायची. हात नाही देणार, एक हातले 5 बोटे देणार त्याने. एक बोट मध्ये 3 कुलाफा टाका तिने. असा भाकर किंवा पुढे कुच करता येस आठी बी कुलाफा टाका देणार. आठी बी टाकता किती देव चांगला. जडाने सांजामा कुलाफा टाकता नाही अहो पण का असा गले गले वही जाता. मग तुम्ही जभा ठेवला पट्टा झबा झबा चक्की वा जभा राहताना दैना टाकला. मग जभा ठेवता मग जेवत किती देव सांग. तरी लोक देवला उपकार मानतात नाही. 2 किल्ल्या दिना, 2 डोळा दिना, दात दिना पुढे बी असा माझा खाली बी वर बी. ज्यांना दात पडी जातात त्यांना अवकाय देखा. ज्यांना दात पडे एकली जीभ गरगरात फिरत आपल्या भरम काहीतरी खाई राहिना तो खाई नाही राहणार. ती जीभ बुच्चू पटत खाल्ला पडू द्या, वरला जाऊ द्या. तोंड कसं घे खोबरान वाटीन माहिती. आणि ती एकली जीभ अशी गरगरात फिरत आणि बाहेर लोक बाहेर काय बरं खाई राहिना तू खाई नाही राहणार. जीभ बुच्चू पटत. ब्रह्मदेवाने सुंदर शरीर दिलं, ब्रह्मदेवाने घडवलं हे सगळं. मग ब्रह्मदेवाचं धन्यता दे नारदाने. नारद मुनी ब्रह्मदेवाकडे आले. का नारदाचं ब्रह्मदेवाचं नातं काय. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र नारद मुनी ब्रह्मदेवाला धन्यता देतात. ब्रह्मदेव सांगतात नारदा मला धन्यता देऊ नका. का. माझी उत्पत्ती कोणापासून झाली. भगवान विष्णूच्या नाभी कमळापासून. मग सगळं ज्ञान मला कोणी दिलं. विष्णू दिलं. कोण होतं असं. ब्रह्मदेव. मग नारद मुनी भगवान विष्णूकडे आले. ओम विष्णुदेवाय नमः, ओम विष्णुदेवाय नमः, ओम विष्णुदेवाय नमः. लक्ष्मी माता पायाची सेवा करत होती. नारद मुनी आले. विष्णुदेवा मी तुम्हाला धन्यता देतात. विष्णू भगवान धन्यता मानायला पाहिजे होती. विष्णू भगवान सांगतात नारदा मला धन्यता देऊ नका. असे 2 महात्मे या भूतलावर आहेत. एवढा मोठा देव ज्याने हृदयामध्ये साठवला, एवढा मोठा देव ज्याने हृदयामध्ये साठवला. एक आमच्या हनुमंत आहे ज्याच्या हृदयामध्ये रामने सीता छाती फाडली. एवढा मोठा देव हनुमंताने साठवला. माझा हनुमान धन्य आणि एक आमचा सावतोबा धन्य. का. आमच्या सावतोबाने आपल्या हृदयात भगवंताला आपल्या हृदयामध्ये आणा आणि साठवा. एक वेळा 11 वाजून 16 मिनिटं झाले. कीर्तनाची मर्यादा संपत आली. 16 ते 20 मिनिटं तुमचे जास्त घेतले. कारण बसामा तुम्ही कशी तरी बसले. कारण तुम्हाला उठात नाही अन्नामा कस नाही. कुकर ना आणणे कुकर त्यांनी फिकर कुकर. 15 मिनिटं मग साहेब ना बाथरूम निघत तिथला मग कुकर कुकर ना आणणे कुकर त्यांनी फिकर. कुकर ना अन्न खाय के तुम्हाला मग कस नाही. तुम्हाला उठात नाही आणि आम्हाला पठात. एक वेळा हात वर करा आणि नाम चिंतन करू.
गोपाल कुमार जय जय कुमार कुमार ताड़ी वाला ताड़ी वाह 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 धन्यवाद महिला मंडळ वाह वाह जय देव कुमार कुमार जय कुमार कुमार किती गाव गोड आहे बघा केवढा फुलार आहे बघा केवढा मोठा फुलार बाकी ना फुलार फेटामा गुती झालं केवढा केवढा फुलार आहे असा असा निघास निघ करा काय गाव हुशार आहे बा हात वर करा सांगणं पण न हात खाली करा बोलणं काय नाही काय गाव हुशार आहे पहिलं गाव पाहिलं मी म्हणून नामदेव राय म्हणतात एखादा हरिभक्त जन्माला आला तोही तरतो कुळालाही तरतो असा हरिभक्त जन्माला आला आई महान पतिव्रता होती बाप राक्षस होता हिरण्यकश्यप आई माता कह्यादू पतिव्रता होती आणि तिच्या कुशीत जन्माला आला भक्त प्रल्हाद मग रात्रंदिवस नारायण 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 नारायण